नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला माझ्या मागील व्हिडिओ सांगितलं होतं, काही दिवसाचं सुतक होतं, त्यामुळे आम्हाला आमच्या घराचं पूजापाठ वगैरे सगळं बंद होतं आणि फायनली आमचं सुतक संपलं. त्यानंतर दिवाबत्ती वगैरे चालू करायची होती. मग सगळं स्वच्छता झाल्याच्या नंतर मला वाटलं आपण सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यावे, म्हणून मी, माझी मुलगी आणि माझे मित्र आम्ही आमच्या येथील जे सिद्धटेक मंदिर आहे गणपतीचं सिद्धिविनायकाचं, जे की अष्टविनायकांपैकी एक स्वयंभू मंदिर आहे. तर आम्ही गेलो होतो सिद्धटेकला दर्शन घेण्यासाठी. आणि इथे बघा, तुम्हाला माझी मुलगीसुद्धा दिसत असेल, ती तिची ब्लॉगिंग करते, तिचंसुद्धा चॅनल आहे. अजून तरी मी माझ्या मुलांना मोबाईल घेऊन दिलेले नाही आहेत, म्हणून ते त्यांचे जे चॅनल आहे ते माझ्याच मोबाईलवरतून चालवतात आणि शूटसुद्धा माझ्याच मोबाईलवरून करतात. त्यामुळे ते तुम्हाला ती माझ्या कंटेंटमध्ये दिसेल आणि मी तिच्या कंटेंटमध्ये दिसेल. तर आम्ही बघा आता मंदिराचे जे काही पायऱ्या होत्या ते चढून आतमध्ये आलो आहे. अजून इथे पुढे चालता आता इथून पुढे लागला आहे गणपती बाप्पाचा जो काही मंदिर परिसर असतो तो. इथे बघा तुम्हाला दिसेल आता हळूहळू पूजेचं साहित्य वगैरे सगळं तिथे मिळतं आहे. आणि आजूबाजूला ते प्रसादीची दुकानं आणि खेळणी वगैरे, अतिशय मनमोहक असं ते वातावरण होतं. खूप दिवसानंतर देवपूजा करणं किंवा देवदर्शन करणं यांनीच मनाला खूप छान वाटत होतं. तर आम्ही आता आतमध्ये एंटर केलेलं आहे. त्या आजूबाजूला पूजा सामग्री आणि आम्हाला तिथले वारकरी ते त्यांची दिंडी घेऊन चाललेले होते. बिचारे तिथे थोड्या वेळासाठी विसाव्यासाठी थांबलेले होते. त्यांना आम्ही त्यांच्या पालखीचे पण दर्शन घेतले आणि पुढे चालून आता हे जे समोर दिसतं ना तुम्हाला, हा जे तोरण बांधले बघा वरती, तिथून आतमध्ये जायचं आहे. तर हा जो आहे हा पूजेची सामग्री वगैरे मिळणारा परिसर आहे तिथे. आणि इथे माझ्या मुलीचं चालू आहे तिचे ब्लॉग्स काढणं, तर आहे ती माझ्या कंटेंटमध्ये. आणि इथे जे काही आम्ही थोडंफार व्हिडिओ वगैरे शूट केले, त्याच्यानंतर आतमध्ये मस्त आपलं मंदिर आहे गणपतीचं. तिथं आता इथून पुढे तर मोबाईल अलाउड नव्हता. मी माझ्या मुलीला म्हटलं की तू थोडंसं काहीतरी कर आणि थोडंसं तरी आपल्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन होऊ दे. तर तिनेही बघते प्रयत्न करून, पण केलं तिने सक्सेस. कसं मॅनेज केलं माहिती नाही मला, कारण मी पुढे होते ती मागे होती. बघा आता सर्व काही तिच्यावर सोडलेलं होतं, आम्ही पुढे चालत होतो. तर बघूया पुढे बोलता तिचं कंटेंटही त्यातच आणि माझंही कंटेंट त्यातच, त्यामुळे त्याच्यावर डबल जिम्मेदारी होती. ते सगळी जिम्मेदारी पार पाडत आम्हीही पोहोचलो पुढे मंदिरामध्ये. जसं तुम्हाला दिसेल इथे पुढे काय आहे म्हणजे. आणि मेन म्हणजे तिथे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचे काम चालू आहे. आणखीन ते मोठं वाढवत आहे परिसर. तर बघा इथे मी थांबली आहे कारण मुलगी आणि मिस्टर पाठीमागे होते. हे मंदिर बघा मित्रांनो, दिसायला खूप साधं दिसतं, पण जिथे आपण आतमध्ये गेल्यावर एवढं ध्यानाने पाहिलं ना तितकं आश्चर्य होतं की त्यावेळी इतकी सुंदर कलाकृती केलेली आहे. आणि इथे जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे लवकर दर्शन झालं आम्हाला. जास्त गर्दी नाहीच आहे तिथे. बघा 4-5 नंबर नंतर आम्हाला दर्शन मिळाले. बघा हे बघा, इथे गणपती बाप्पाचे दर्शन आपल्याला झाले, सिद्धिविनायकाचे दर्शन फायनली आपल्याला झाले. आणि हे म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या मुलीमुळे पॉसिबल झालं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर थांबलो, थोडा वेळ बसावंसं वाटलं मंदिराजवळ. आणि ती पण तिच्या ब्लॉगसाठी तीसुद्धा शूट करत होती. तर म्हटलं बसूया 5 मिनिट आपण. मग हे सगळं झाल्यानंतर आता फायनली थोडं मंदिराचं जे काही वातावरण आहे तर आता फील घेतल्यानंतर आता उतरायचं होतं आम्हाला खाली, कारण की तिथे ते थांबून देत नव्हते जास्त वेळ. थोडंफार घेतलं आम्ही कॅमेऱ्यामध्ये आमच्या. थोडं ऊन होतं त्यामुळे आता मुलगी पण सोबत होती, तिला म्हटलं जरा थोडा उसाचा रस असतो आम्ही इथे थोडं आम्ही उसाचा रस वगैरे पिऊन मग निघालो. तर खूप दिवसांनी दर्शन झाल्यामुळे खूप छान वाटलं. आणि लास्टला मी मुद्दाम हा सीन टाकलेला आहे आपल्या सिद्धिविनायक